मग रनांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबादच्या टीमची सुरुवात मात्र काहीच चांगली झाली नाही, कारण ट्रॅव्हिस हेड हा फक्त 13 रन बनवून देशपांडेच्या बॉलिंगवर मिचेलच्या हाती कॅच आऊट झाला. त्याने एक चौकार आणि एक षटकार देखील मारला. मात्र त्यानंतर आलेला सिंग हा शून्यवरतीच देशपांडेच्या बॉलिंगवर मोईन अलीच्या हाती कॅच आऊट झाला. मात्र त्याची हॅट्रिक काही पूर्ण होऊ शकली नाही. मात्र त्यानंतर इकडे दुसऱ्या साईडला खेळत असलेला अभिषेक शर्माही आज काही करू शकला नाही. फक्त तो 9 बॉलमध्ये 15 रन बनवून देशपांडेच्याच बॉलिंगवर मिचेलच्या हाती कॅच आऊट झाला. त्याने खेळत असताना एक चौकार व एक षटकार देखील मारला. मात्र तिकडे दुसऱ्या साईडला खेळत असलेला नितीश कुमार रेड्डीही आज काही करू शकला नाही, कारण तो 15 बॉलमध्ये 15 रन बनवून जडेजाच्या बॉलिंगवर धोनीच्या हाती कॅच आऊट झाला. तर इकडे खेळत असलेला ॲडम माक्रम हा क्लासनची साथ देत होता. मात्र तो 32 रन बनवून पतिरानाच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड आऊट झाला. त्याने खेळत असताना 4 चौकार देखील मारले. तर त्यानंतर इकडे खेळत असलेला हेनरिक क्लासन आज काही त्याची जादू चालली नाही, कारण तो 21 बॉलमध्ये 20 रन बनवून पतिरानाच्याच बॉलिंगवर डॅरेल मिचेलच्या हाती कॅच आऊट झाला. त्याने खेळत असताना एक षटकार देखील मारला. तर त्यानंतर खेळत असलेला अब्दुल समद हा शार्दुल ठाकूरच्या बॉलिंगवर रिझवीच्या हाती कॅच आऊट झाला. त्याने खेळत असताना 17 बॉलमध्ये 19 रन बनवले आणि त्यासाठी त्याने एक चौकार व एक षटकार देखील मारला. तर त्यानंतर खेळायला आलेला पॅट कमिन्स हा फक्त 5 रन बनवून देशपांडेच्या बॉलिंगवर डॅरेल मिचेलच्या हाती कॅच आऊट झाला. त्याने खेळत असताना एक चौकार देखील मारला. तर त्यानंतर इकडे खेळत असलेला शाहबाज अहमद ही रहमानच्या बॉलिंगवर डॅरेल मिचेलच्या हाती कॅच आऊट झाला. त्याने खेळत असताना 7 रन बनवले व त्यासाठी त्याने एक चौकार देखील मारला. तर त्यानंतर बॅटिंगसाठी आलेला जयदेव उनाडकट हा फक्त 1 रन बनवून रहमानच्या बॉलिंगवर मोईन अलीच्या हाती कॅच आऊट झाला. तर इकडे त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद ही ऑल आऊट झाली आणि त्याने 18.5 ओव्हरमध्ये फक्त 134 रन बनवले. तर इकडे चेन्नईतर्फे बॉलिंग टाकत असताना आज रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट, मुस्तफिजुर रहमान, पतिराना यांनी प्रत्येकी 2 विकेट, तर आज बॉलिंग टाकण्यात चमकलेला तुषार देशपांडे यांनी 4 विकेट घेतले. तर आज चेन्नई ही मॅच 78 रनाने विजयी झाली. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.